आताची सर्वात मोठी बातमी मराठा समाजाच्या मुंबईतील मोर्चाविषयी उद्धव सेनेचे खासदार संजय राऊतांनी मोठी भूमिका घेतली आहे। काय म्हणाले राऊत? मराठा समाजाच्या मागण्या नवीन नाहीत। यापूर्वी महायुती सरकारनं त्यांच्याशी चर्चा केली आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी जरांगेंशी चर्चा सुद्धा केली आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात असे राऊत म्हणाले। जर मुंबईत कबुतरांसाठी आंदोलन होऊ शकते, त्याला सरकार परवानगी देते, तर मग मराठा समाजाला मुंबईत आंदोलन करण्यासाठी सरकारने परवानगी द्यायला हवी। मुंबई ही मराठी माणसांची आहे, ही मराठी माणसांची राजधानी आहे। त्यांनी त्यांची भूमिका मांडण्यासाठी मुंबईची निवड केली असेल आणि त्यांना मुंबईत येऊन आंदोलनाचा अधिकार असल्याचे राऊतांनी ठणकावले। फडणवीस यांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात, त्यांनी मराठा आंदोलकांशी संवाद साधावा अशी मागणी राऊतांनी केली। विरोधक या विषयावर राजकारण करत नसल्याचे ते म्हणाले। राजकारण आम्ही करत नाही, राजकारण जे आहे जातीत जातीमध्ये भेदाभेद करण्याचे काम गेल्या 10 वर्षात जास्त झालं। तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील। जाती जातीचे तुकडे पाडायचे। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी मराठी माणसाची भक्कम एकजूट या मुंबईत महाराष्ट्रात उभारले, मराठा ब्राह्मण घाटी कोकणे 92 कुळी 96 कुळी, जो एक मंत्र दिला त्या मंत्राच्या टेकड्या उडव्याचं काम गेल्या 10 वर्षात प्रामुख्याने झालं। मराठी माणसाची एकजूट टिकवू नये, राहू नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी हे राजकारण सत्ता मिळवण्यासाठी केलं।